मित्रांनो, 1,00,000 रुपयाची सायकल कधी बघितली आहेत का? 1,00,000 रुपयाच्या सायकलमध्ये नक्की असतं तरी काय? चला समजून घ्या. माझ्यासोबत आहे परीक्षित. हॅलो परीक्षित. हॅलो, मी परीक्षित घाटकोपरहून आज आलो आहे वराई सायकल ट्रॅकवर. मित्रांनो, मला पण सायकलमधलं खूप जास्त अजून कळत नाही. मी हळूहळू समजून घेतोय. पण परीक्षित, ही सायकल नेमकी कोणती आहे? या सायकलचं नाव काय? ही सायकल आहे डिकॅथलॉनची सायकल आहे. रॉक रायडर 530 तुम्ही बघू शकता. ही सायकल आहे रॉक रायडर 530 नावाचं मॉडेल आहे. तर याला मी असं फुल्ली कस्टमाइज केलेलं आहे. याचं म्हणजे मी सीट पण बदलली आहे, हँडल पण वाईड लावलं आहे, गिअर्स पण बदलले आहेत. पुढे सिंगल गिअर होता त्याला. म्हणजे मला हेच तुला विचारायचं होतं की 1,00,000 रुपये तू यासाठी दिले आहेस, तर नेमकं त्यासाठी त्यामध्ये काय असतं की ज्यासाठी तू 1,00,000 पे केली आहेस? मला सायकलिंगची आवड आहे आणि मी माझ्या टेरेनप्रमाणे सायकल मॉडिफाय केली आहे. मला क्लाइम्बिंग करायला खूप आवडतं. क्लाइम्बिंग इव्हेंट्स मी जास्त करतो, म्हणून क्लाइम्बिंग रेशिओच्या हिशोबाने मी माझे गिअर्स मॉडिफाय केलेले आहेत आणि टायर पण त्या हिशोबाने मॉडिफाय केले आहेत. आणि मग या सायकलचा मेंटेनन्स तू कसा करतोस? कशी काळजी घेतोस? मेंटेनन्स म्हणजे दर आठवड्याला फक्त सायकलनी पुसायची. चेन ही आहे ती साफ ठेवायची आणि हे कॅसेट साफ ठेवायची. आणि जर मेन तुम्ही बघितलं की आता प्रवीणची सायकल जर बघितली तर प्रवीणच्या सायकलला तुम्ही गिअर बघा 5चा किती छोटा आहे. आणि तुम्ही जर माझ्या सायकलला बघितलात तर माझा 5चा गिअर बघा एवढा मोठा आहे. तर एवढा मोठा गिअर दिस इज यूज स्पेसिफिकली फॉर क्लाइम्बिंग. तर मी क्लाइम्बिंग रेशोच्या हिशोबाने 5ची कॅसेट पण लागली. अच्छा, क्लाइम्बिंगसाठी परीक्षित नेहमी असतो आणि सर्वांना सपोर्ट करत असतो. जनरली परीक्षित सायकलबद्दल सांगताना खूप कमी दिसतो. परीक्षित, तुझी पहिली सायकल होती ती किती रुपयाची होती? लहानपणी पहिली सायकल घेतलेली? मी पहिली सायकल 2020 मध्ये जेव्हा मोठा झाला पुन्हा सुरू केली ती 7,000ची होती. ओके. मग सेकंड सायकल घेतली ती 20,000, मग 50 आणि आता ही 1,00,000ची. आणि माझी कोना आहे ती 1,50,000ची सायकल आहे. माझ्याकडे 2 सायकल आहेत, ही 1,00,000 आणि कोना 1,50,000ची. फ्युचरमध्ये तुला अजून किती रुपयाची सायकल घ्यायचा तुझा प्लॅन आहे? नाही, सध्या तर ह्या 2 सायकली खूप चांगल्या आहेत आता. आणि सायकल तुम्हाला जर कोणालाही घ्यायची असेल तर मेन तुम्ही फ्रेम चांगल्या क्वालिटीची घ्या, कारण फ्रेम तुमच्यावर लाईफ टाईम असते. कंपोनंट तुम्ही 5-10 हजार रुपये टाकून बदलू शकता. ओके. थँक्यू परीक्षित. परीक्षित, तुला पुढच्या राईडसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू प्रवीण. आणि प्रवीणला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. थँक्यू.